ताकि राम मंदिर के लिए कोई विशेष कानून नहीं बनाया, तो उस पर देवेंद्र जी कह रहे हैं कि तत्कालीन जो कांग्रेस सरकार थी वो कांग्रेस सरकार। ये किसने कहा? देवेंद्र फडणवीस जी। उनका क्या संबंध है इससे? उनकी उम्र कितनी थी उस वक्त? तो छोड़ो बात। उन्होंने कहा कि कोई आपके आज के शिवसेना जैसे आप कह रहे हो, कह रहे कि शिवसेना की कोई नेता नहीं। देखो, उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है। वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं, तो उनको ठीक से गुरु मिलना चाहिए, तो उनको अच्छा गुरु मिले, ये मेरी प्रभु रामचंद्र की काम है। मैंने कल इस बारे में जवाब दिया। एक मिनट का बोल तो जो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है, मिस्टर फडणवीस एक लॉयर है, वकील है। हाँ, जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाद, उसमें चार्जशीट में सभी आरोपियों के नाम दिए हैं। लगभग 1000 से भी ज्यादा आरोपी है। उसमें ज्यादा से ज्यादा नाम शिवसेना नेता और शिवसैनिकों के है, ऑन रेकॉर्ड है। अडवाणीजींना पण ते आमंत्रित करत नाहीत, आणखीन काय बोलायचं? तुम्ही काय बोलता? काल पंतप्रधान मुंबईमध्ये आले होते, अटल सेतूचं उद्घाटन केलं, पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता? काल परवा उद्धवजींनी विचारलं, फडणवीस म्हणतात ते कार सेवक आहे, त्यांचं वय काय होतं? अरे हो, 20व्या वर्षी कार सेवेला गेलो, जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो. पण उद्धवजी, तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं. तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करत होतात? तुम्ही का गेला नाहीत? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होतात. ज्यावेळी कार सेवक गोळ्या खात होते, अरे लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, हे ज्यावेळेस कार सेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते. कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो. अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते. तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? अरे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते, पण तुम्ही वाघ नाही आहात. तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही आहे. मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा, उद्धवजी, एक नेता की जो अयोध्येमध्ये कार सेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होता. एक नेता दाखवा. अरे आम्ही तर सगळेच होतो. आमचे अडवाणीजी पण होते, आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते, आमच्या कल्याण सिंगजींनी जे धैर्य दाखवलं. कल्याण सिंगजीची सरकार गेली, मध्य प्रदेशची सरकार गेली, राजस्थानची सरकार गेली. आम्ही सांगितलं, अरे एक राम मंदिर के लिए 100 सरकारें निछावर है, रामलला अगर रहेंगे तो सरकार भी आएगी, मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी. आणि म्हणून माझी चिंता करू नका. ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली असेल. त्यांना सांगतो, अरे जिसके साथ राम जी है, बाबरी ढांचा तो बहुत छोटी चीज है, हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है. रामाच्या सेवकामध्ये ही ताकद आहे, तो हिमालय देखील त्या ठिकाणी हलवू शकतो. आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं नाही. आमच्या नसा नसामध्ये हिंदुत्व आहे, नसा नसामध्ये. अरे खून की हर बूंद में हिंदुत्व है.